श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी तिसरा गुरु आकाश. तिजा गुरु आकाश, तेने व्यापिले अवकाश. सर्व घटी असोनी नसता, ऐसा विशेष गगनाचा. जरी कोणी फुटला घट, परी तेथीचे आकाश नव्हे नष्ट. गमनी गगन होय प्रविष्ट, नित्य राहे तद्रूप. आकाश हे अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असे असूनही सर्वत्र आहे. आकाश सर्वत्र असूनही ते मात्र कुठेही जाणवत नाही. ह्या निसर्गातील सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, मात्र आकाश कधीही नष्ट न होणारे, अविचल, निर्विकार म्हणजे ज्याला आकार नाही असे, तसे स्थिर वृत्तीचे आहे. चांगले जीवन जगण्याची कला, कधीही न डळमळीत होण्याचा गुण व सर्वांमध्ये असूनही वेगळा असणे, या गुणांमुळे श्री दत्तगुरूंनी आकाशाला आपला गुरु मानले. आकाशाकडून आपण असा बोध घेऊ शकतो की आपले मन स्वार्थी न बनविता आकाशासारखे निर्लेप, सर्वत्र व्यापणारे, अमर्याद परंतु गैरव्यवहार करणारे नसावे. आकाश जसे सर्वांसोबत राहूनही सर्वांपासून अलिप्त असते, तसेच आपणही सर्वांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. आकाशाप्रमाणे आपणही चांगले काम करत राहावे. आपणही आपल्या जीवनात आकाशासारखे विशाल हृदयाचे, आदर्श विचारांचे बनून मोठे बनण्याचे स्वप्न अंगी बाणावे. ह्यातून असा दृष्टिकोन समोर येतो की आपण आकाशासारखे विचारी, निरागस व चांगल्या व्यक्तिमत्वाचे आहोत. आपण आकाशाप्रमाणेच प्रत्येक परिस्थितीत निर्विकार राहणारे व निश्चल राहणारे आहोत. ओम श्री गुरुदेव दत्त.